सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 100वा। साधना। ज्ञेयं सर्वस्वरूपं च ज्ञानं च मन उच्यते ज्ञानं ज्ञेय समं कुर्यान् नान्या पंथा द्वितीयकः। ज्ञेय जे जाणून घ्यायचे ते म्हणजे सर्वानुभूती असलेला स्वस्वरूप आत्मा होय। ज्ञान म्हणजे मन, मनाला आत्मरूप बनविणे हाच एकमेव साक्षात्काराचा मार्ग, ह्याहून दुसरा मार्ग नाही। गुरुभक्ती योगात ज्ञानमार्ग येतोच। ज्ञान झाल्याशिवाय ध्यान नाही, ध्यानाशिवाय विज्ञान नाही। आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे साक्षात्कार। हे ज्ञान करून घ्यायचे साधन म्हणजे मन। मन म्हणजे विचारांचा ओघ। अज्ञानी मनात सारे विचार प्रपंचाचे असतात। मन सज्ञान करणे म्हणजे ह्या विचारांना परमार्थाचे वळण द्यायचे, परमेश्वर प्राप्तीचे ध्येय ठेवायचे। लहान मुलाला काही ना काही खेळणे हे हवेच। चांगले योग्य खेळणे नाही मिळाले तर चाकू कात्रीपासून कशाशीही ते खेळते। मुलाला काय खेळायला द्यायचे ते सुज्ञ आईला कळते। गुरु साधकाच्या मनाला इष्ट ते वळण देतो। आत्मा अनात्मा विचार करायला लावतो। जसे विचार तसे मन, जसे मन तसा माणूस। विचाराचा विषय बदलणे हा मन बदलण्याचा उपाय। मन बदलले तर माणूसही बदलतो। शेव बारीक हवी तर जाड्या शेवेची तबकडी बदलावी लागते। दिव्यता हवी तर मनाचा साचा बदलायचा। गुरुकडून हृदय पालटच करून घ्यायचा। मनाला तन्मय तल्लीन करायचे, मग मनात उठणारे विचारही सच्चेच येणार व असे मनाचे वाहन साक्षात्कारासाठी तयार करून घेणे हाच एक उपाय। रस्ता चुकला तर मोटार बंद करणे हा उपाय नव्हे, तर चालू मोटारानेच योग्य रस्त्याला लागणे। तद्वत मन मारायचे नाही तर मनाला उदात्त करायचे। मनच साधक वा बाधक, तारक वा मारक, सुविचार वा कुविचारांनी बनते। महादेवाच्या नंदीप्रमाणे मन अंतर्मुख झाले की ते दिव्यतेच्या मार्गावरील वाहन ठरते। ज्ञेयाकडे जाण्याचे वाहन सज्ञान मन। सूर्य सदैव असतोच, आकाशच निरभ्र हवे। तद्वत आत्मसूर्य सदाचाच तळपत असतो, मनोकाशच विचाररहित हवे। विचाररहित मन निरीच्छ बुद्धी म्हणजेच आत्मरूप मन होय। सद्गुरुनाथ महाराज की जय।